पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। जोर तू जेवत नाही ना तोवर मी इथनं हलणार नाही। तू नाही हल्लीस तरी चालेल, डबे पहिले आलो इथून। आपल्याला काय अर्थ आहे? मग तू हे जे काही वागतोयस ते बरोबर वाटतंय का तुला? अगं पण मला भूकच नाही ना, म्हणून म्हणतोय ना हे घेऊन जा। नाहीये का भूक? बर तोंडाला पाणी का सुटलंय? तोंडाला कुठं पाणी सुटले? काहीतरी बोलते तो आपण। चिंचुके भाऊजी, जय हिंद मॅम। अय चिंचुके, काय तिला जय हिंद आणि मला काय? मी साहेब इथं। चिंचुके भाऊजी, यांनी अशी भूक मारणं बरोबर आहे का? तुम्हाला काय वाटतं? नाही नाही, भूक नाही मारली पाहिजे। तुम्ही बोलताय ना वहिनी, एकदम करेक्ट आहे। हा करेक्ट आहे ना। तुमच्या साहेबांना सांगा की मी एक घास पण खाणार नाही। तू एकच घास खा। आई शपथ सांगते तू अख्खा डब्बा संपवशील, माहितीये मला। नाही खाणार साहेब अहो मी काय म्हणतोय माहितीये का, वहिनी इतक्या फोर्स करतात तर घ्या की खाऊन। चिंचुके डायरेक्ट पलटी। भाऊजी तुम्ही ना एकदम करेक्ट बोलताय। तुम्ही माझी फक्त एक हेल्प करा, यांना घास चारायला मदत करा की। चारायला मी माझ्या हाताने खाऊ घालते। चिंचुके 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 डायरेक्ट पलटी। आता तुमच्या होम मिनिस्टरांनी ऑर्डर दिली म्हणल्यावर करायला लागते साहेब। अर्जुन सॉरी बर का। चिंचुके डायरेक्ट पलटी मारल्या, पण लक्षात ठेव आज वहिनी आहे, उद्यापासून मीच साहेब आहे इथं। साहेब जेवण कसं आहे? हा ठीक आहे बरं आहे, एवढं काय नाही नाही मी घास खाणार नाही, एक घास पण खाणार नाही। चिंचुके तू चिंचुके तू तिकडे गेला होय का? घ्या बापू, घ्या घ्या पाणी घ्या। बाई आपली अर्जुनला फोन केलाय ना? होय होय मी केला होता फोन, येत आहेत म्हणले। तुम्ही सगळे कसे आहे? बरे आहे ना? छान। अहो काय बापू, तुम्ही आता काय मुद्दाम विचारता का काय? तुम्हाला तर सगळं माहिती आहे की। नाही नाही होत तसं नव्हतं म्हणायचं, मी आपल्या तब्येतीची चौकशी केली। हा राहू द्या, तुमच्या जावयानं तिकडं जेलात तुमची राजागत ठेवली, आमचं कसलं काय? ओ मावशी, अहो आमच्या बापूंची काय चूक नव्हती, सगळी चूक तुमची होती, म्हणून तुम्हाला तसं केलं। खपरे दिप्या, पण काही म्हणा बर का, तुमची आप्पी अगदी मुलकाची हट्टी आहे बघा। अहो नाही नाही, आमची पोरगी समजूतदार आहे की। आम्हाला नाही दिसला कधी तो समजूतदारपणा। बापू चहा घेऊया थोडा थोडा। हा वहिनी चहा करता का? ठेवते की, एक सून गेली दवाखान्यात आणि एक सून निघाली फिरायला, मग काय इथं आल्या गेल्यांची उसावर मीच करत बसते। पण बापू तुम्ही काय बी म्हणा, तुमच्या आप्पीला ना माझं काय कोडय कळतच नाही, सदा न कदा वाकडी असती माझ्या बरोबर। अहो नाही मावशी, तुम्हाला आपलं उगीच। अरे तुम्ही सगळे बापू अहो सांगायचं की। आप्या कशी आहे? मस्त। तुम्ही अशा अचानक कसे काय? सरप्राईज आहे तिथे, सरप्राईज तुमच्या दोघांसाठी, तुझ्यासाठी आणि खिलाडी दाजींसाठी। बस बसा। ए आपे, अगं तुम्ही दोघी सुना असून सुद्धा माझ्या बहिणीच्या बोकांडी सगळी कामं टाकून जाता। हा जा आता चहा तरी घेऊन ये तेवढ्या सगळ्यांसाठी। हो मी आणते, आलेच। अर्जुन जावे बापू, कसा आहे तुम्ही? आम्ही एकदम ओके, तुम्ही कशी आहे? चहा आला घ्या। अरे काय रे अर्जुन? नाही बापू आता जेवण झालंय पोटभर, नको चहा। बरं बापू, आज काय विशेष? म्हणजे अचानक तुम्ही सगळे मंडळी आलात म्हणून? अहो ते सरप्राईज। त्याचं काय आहे सरकार? म्हणजे आम्ही असं म्हणतोय की आप्पीला ना अर्जुनला एक दिवसासाठी फार्म हाऊसवर पाठवावं।
काय आहे, लग्नानंतर त्यांना जरा एकांतच मिळाला नाही, तेवढंच एकमेकाला समजून घेतील आणि लग्नापासून तशी धावपळ सुरू होती ना. बरोबर आहे. लग्नात तुमच्या पोरीनी लय पळापळ केली नाही, म्हणजे धावपळ केली ना. वा वा, छानच की, चांगलंच झालं बघा. जाऊ दे जाऊन येऊ दे दोघ जण. हा नाही नाही, म्हणजे सरकार तुम्हाला चालणार असेल तर बरं का. म्हणजे अहो, काय बापू, चांगलं आहे ना. कसं आहे, त्या निमित्तानं काय ना पण दोघांना एकांत मिळेल. हनीमून हो, हनीमून. ब्या, काहीतरी चावटपान करू नको. बापू, तुम्ही बुकिंग नाही ना केलं अजून? नाही म्हणजे ड्युटीचं बघायला लागेल जरा, सुट्टी बिट्टी. अहो, एका दिवसाने काय होतंय, जाऊया की. हा, केलंय बुकिंग अर्जुन आपण. बुकिंग केलं? अरे वा बापू, ते फार्म हाऊस बुक करायला रगड पैसा खर्च करावा लागला असेल नाही का? हा हो, नाही ते आमच्या दिरांचं फार्म हाऊस आहे, मीच करून दिलंय सगळं. आता ह्यांच्या लग्नात काही करता आलं नाही ना, म्हणून म्हणलं एवढं तरी करावं. बरोबर आहे. यांच्या लग्नात द्यायला घ्यायला कुणाला येळच त्यांनी देऊ दिला नाही ना. सरकार, हप्ता पण घेऊन आलोय मी. अरे वा, चांगलंय की. मग सांगायचं काय, त्यात लगेच द्यायचं. चांगलंय. कधी वाटत जरा? नाही मोजून घ्या की. सरकारने आजवर कधी कुठली गोष्ट मोजली नाही, नुसती जोखली. त्याच वजन सांभाळायची सवय झाली आता. पण असू द्या, अहो युवाय आमचे तुम्ही, मग समजून घ्यायला नकोय. ते नव, तुम्ही दोघ जण घ्या की आवरायला. जावा. बापू, कधी पाठवायचं दोघांना? उद्याच पाठवू की? उद्या नको. आता नको बिको काय अर्जुन, हाय वेळ तर जाऊन या की. अरे होय, मी फोन बी करून ठेवलाय त्यांना. अर्जा, बरं आहे बाबा तुमचं. माझ्या वेळेला काय असलं नव्हतं बाबा. अरे 2 शब्द नवऱ्या संग बोलायला पण धड मिळत नव्हतं आम्हाला. हा हो, तुमच्या याचं काय सांगताय? माझा टाइम आला तर मी तुम्हाला. बरं अक्का, आम्ही आवरू का दोघं? बर आपण बोलून ठरवू. बर सरकार, येऊ का आम्ही आता? नाही म्हणजे आलो आल्यासारखी लेकीची गाठ पण पडली आणि सांगायचं होतं ते सांगितलं. येऊ मग? बर, या. चला. एक नंबर बापू, काय जुगाड घेऊन आलाय, काय आयडिया घेऊन आलाय. आप्याने मी दोघच फार्म हाऊस वर. दोघच फक्त फार्म हाऊस वर, म्हणजे हे एक नंबर काम होणार. आप्पीला माझ्या मनातलं प्रेम दाखवून देण्याचा जुगाड करता येणार. एक नंबर. अर्जा, बाबा चिंचुके म्हणलाय ते पण बरोबर आहे राव. अर्जुन, तू कुठ? अर्जुन, अर्जुन काय चाललंय तुझं? हा अर्जुन, एका दिवसाच्या सुट्टीसाठी तुला ड्युटी दिसायला लागल्या वय? मम्मी बापू एवढं काय काय करताय आपल्यासाठी, आणि तुम्हाला मी बघतो. तिथं जाऊन काय होणार आहे? काय होणार आहे म्हणजे? अरे हे जे काही चाललंय त्यावर सविस्तर बोलू ना आपण तिथे जाऊन. मला नाही बोलायचं आप्पे, कारण बोलून काय फायदा होणार नाही माहिती. अर्जुन, काय चाललंय तुला? का वागतोय हा असा? कोणाशी बोलू आता? पियुताईला सांगते. बघा, मी म्हणलं होतं का नाही? मला बी खरंच तसं वाटतंय बरं का.
अहो हाय नाही सरकार हायच, नाही तर एरवी बघा कुठं जायचं म्हणलं तो अर्जा कसा टनाटना उड्या मारतो. अहो मी तेच तर म्हणते. पण हे पक्क कळणार कसं? अर्ज तिथं नाही गेला तर नाही नाही असं कसं होईल? नाही नाही हे म्हणतायत ते बरोबर आहे बरं का. मला वाटतंय ते जाणार नाही. बरोबर आहे अगं खरंच नाही का. मगाशी सगळ्यांसमोर म्हणत होता हापेसात सुट्टी काढतो, मिळती का बघतो, विचारून सांगतो. नवीन लग्न झालेला कुठला नवरा आपल्या बायको संग बाहेर जायला नाही म्हणत. तुम्हाला सगळं माहिती आहे ना? माहिती आहे ना? मग आपण गप का बसलोय? सरळ आखलून देऊ की तिला? असं नसतं सुजा. अरे जरा शांत डोक्यानं काम करायचं असतं. ती आपली उरफाट्या डोक्याची आहे बर का. नाहीतर काय. अरे आपणच कुठं तर तोंडावर पडायचो नाहीतर. आपल्याला ना काहीतरी त्यांच्या विरुद्ध ठाम पुरावा मिळाला पाहिजे. अहो ती दोघं जर नाही गेली ना तर आपल्याला कळलंच की त्यांच्यात तसं काय नाही म्हणून. काय नग सांगू सा तू. इतके दिवस नाही का नवरा बायकोचं कसं नाटक करतात आपल्या सगळ्यांच्या समोर. होय बर का मावशी, या बाबतीत दोघांना पण मानलं पाहिजे. दोघांना नाही, ते आप्पीला. आता ह्याच्या बी तिचंच डोकं असणार आहे. तिनेच सांगितलं असेल की कुणाला कळून नाही द्यायचं म्हणून. पण मला एक कळत नाही, ती जर म्हणली तर अर्जा जीव सुद्धा द्यायला तयार होईल. इतकं जपतो तिला, तिचं ऐकतो, अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे तिला जपतो. मग तिला काय प्रॉब्लेम आहे? अहो ती हायच तिरक्या डोक्याची. आता बघा ना सगळे सांगत होती तरी बी कुणाचं ऐकलं नाही आणि तिकडे मला जेलात टाकलं. तिला कोणाचं काय पडलेलं नाही. आपल्या अर्जाला वापरून टाकून दिलं तरी कळायचं नाही कोणाला. त्याच्या आधीच हाकलून देऊ की तिला घरातनं. ही फक्त खरं खोटं हाती लागू दे. तिनं अर्जाचा नवरा म्हणून स्वीकार केला आहे का नाही, मग बघतो तिचं काय करायचं ते. आणि असं सगळं अचानक झालं ना, मग त्यामुळे काय करावं काहीच कळालं नाही असं. हा मग काय आता घरचे सगळे म्हणतायत तुम्ही जा फिरायला. मी पण म्हणलं जाऊ, तर हा नको म्हणतोय. भाऊजी का असं करतायत पण? अगं काय माहिती 2 दिवसांपासून ना इतकी चिडचिड करतोय ना. आज सकाळी पण डबा न घेतच गेला. मग मीच गेले डबा घेऊन चौकीत. म्हणलं मला नाही खायचं. म्हणलं असं कसं नाही खायचं? मग भरून आले त्याला. एक मिनिट, काय म्हणालीस? अगं डबा न घेता गेला ना तो. मग त्याच्यानंतर काय? मीच गेले चौकीत डबा घेऊन. हा मग मला नाही खायचं म्हणलं. मग तू काय केलंस? मग मी काय भरवून आलीस. आप्पे, ही सगळी कोणाची लक्षणं आहेत माहितीये तुला? कोणाची? प्रेमात पडलेल्या पोरीची. हे पिऊताई गप बस, काहीतरीच काय बोलतेस? अगं हो, आता तूच सांग बरं, तू आल्यापासून मला काय काय सांगतेस? पिऊताई मी आधी पण तुला सगळं सांगायचं. अप्पे आधीच जाऊ दे. बर तुमचं आता लग्न झालं हे पण राहू देता. मी तुला ह्याच्या आधी पण विचारायचं की नाही की तुला भाऊजींविषयी काय काय वाटतं? मग मी तुला तेव्हा पण सांगायचे, तो माझा खूप चांगला मित्र आहे. अप्पे मित्र असताना तर असं नसतं बर का. तुला माहितीये, तुला आधी पण असं व्हायचं. तुला पोटात गोळायचं पण तुला नक्की कळायचं नाही की काय होतंय ते. तुला आठवतंय तू मला म्हणाली होतीस तुझ्या विषयांमध्ये अजून एक विषय वाढलाय. माझ्या डोक्यात जसं इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, पॉलिटिक्स हे सगळे विषय सुरू असतात ना, त्यात आता अजून एक विषय सुरू झालाय अर्जुनचा. हे खरंय, पण अगं मला भारी वाटतं त्याला भेटून. आठवलं का? अप्पे प्रेम म्हणजे असंच असतं ग. ते काय अचानक येऊन आपल्यावरती आढळत नाही. आपल्याला हळूहळू कळत जातं की आपण प्रेम करतोय. तुला खरंच असं वाटतंय का मी प्रेमात पडलीये? 100%. मग तो का असं वागतोय माझ्याशी? आता ते मला नाही माहिती. आता त्यांच्यासोबत चाललीस ना तू, मग त्यांच्याशी बोल आणि त्यांना सांग की तुझं त्यांच्यावर किती प्रेम येते. भाऊजींसारखा माणूस मिळाला ना नशीब लागतं. त्यांचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. जे काय करशील ते काळजीपूर्वक आणि प्रेमानं कर. नाही तर माझं बघतेस ना काय चाललंय.
ठीक आहे, मी बोलते. अरे काय म्हणाले की अभ्यास करून म्हणाली ना? हो, अभ्यासातच बोलत होतो आम्ही. करणारे मी अभ्यास. काकी काका कसं आहे? छान आहे. अगे तो नॉर्मली विचारतोय काका कसं आहे, म्हणजे बरं आहे का, घरी सगळे बरे आहेत का? मी तसं सांगितलं ना. मग छान आहे ते आरू, सगळे मस्त आहेत एकदम. आप्पी दीदी अभ्यास नीट करायचा, हागे खपून घेणार नाही मी. हो मॅडम, मी करणार आहे अभ्यास. अप्पे रिझल्ट कधी आहे तुझा? पुढच्या आठवड्यात आहे. दोन्ही रिझल्टचं टेन्शन आलंय मला. अर्जा, मग काय ठरलं रे तुमचं? ठरायचं का तेव्हा त्यात जाणारच की. नाही नाही, तसं नाही, चाललंय आमचं अजून. काय रे अर्जुन, आता काय झालं? अगं काकी, अचानक ठरलं ना सगळं. राजा रजेचं बघितलं पाहिजे. अरे पण तिथला साहेब तूच आहेस ना, मग तुला कशाला कुणाला विचारायला पाहिजे? तर काय अडचण आहे? नाही म्हणजे मी अडाणी असल, मला काही कळत नसल, पण तरी बी असं वाटलं मला. अर्जा आवरायला घे बघू. अर्जुनलाच विचारा बरं का विनू भाऊजी, कारण आप्पी नाही घरात. कुठे गेली काय माहिती. अगं रुक्मिणी दिवसातून एकदा घराबाहेर गेल्याशिवाय तिच्या घशाखाली आण कधी जात नसतंय बघ. मावशी, हे गाव बी तिचंच आहे. ती वहिनीकडे गेली. बघितलं का रुक्मिणी, जरा तिला काय बोलायला लागलं की लगे वचकन अंगावर खवळून येतो माझ्या. काय बोलायची सोयच नाही बघ तिला. मावशी, साधं बोलणं टॉमना मारणं ह्याच्यात फरक असतो. तुम्ही टॉमना मारला ना की वासक्यानेच अंगावर येणार, आणि तुम्ही नीट बोलला ना की गोडच बोलतो ना मी पण. आली अपर्णा. हा ये अप्पे, 100 वर्ष आयुष्य आहे तुला. अगं तुझ्याबद्दलच बोलत होतो आम्ही. बापरे, काय झालं? नाही, आम्ही विचारत होतो उद्याचं काय ठरलं या ठिकाणी. जायचं ठरलंय. हे काय, मी अक्काकडे जाऊन आले आता, माहिती घेऊन आले. आणि तिथे ना तिच्या ओळखीचा एक माणूस आहे, त्यांचा नंबर पण आणलाय. काय अर्जुन भाऊजी, अहो सांगायचं की सरळ सरळ, कशाला एवढे आडेवेडे घ्यायचे की आम्ही जाणार आहे म्हणून? ए अर्जा, काय लाजायला लागलास का काय तू? हा कदम तसं काय नाही. मग कसं आहे, तिच्या मनात एक वेगळं आणि तुझ्या मनात एक वेगळं आहे. अरे नाही नाही सुजा, असं काय नाही. मग काय, तिला जायची इच्छा आहे तुझी नाही, असं आहे का? हा असंच असल. काय रे, तुझी नाही ना इच्छा जायची? एक मिनिट, असं काय नाही, तुम्हाला उगाच काहीतरी वाटतंय. ए अर्जा, तुझ्या होम मिनिस्टरचा आदेश आहे, तुला पाळायलाच लागणार. हा अर्जाचं काय होईल ते बघू की. हा होईल रजेचं, त्याचं काय नाही. जातोच आहे आता, म्हणजे जाणारच आहे ना. हो, जायचं ठरलंय ना. बरं चला, आम्ही आवरून घेतो. जायचंय ना, तयारी करायला लागेल. आणि जेवायचं काय, मी सगळं करूनच गेलते की. माझं आवरून झालं ना की लगेच जेवायला बसू. आवरा. हो. बघा, मी म्हणते ते खरं आहे का नाही? मला पण खरं वाटतंय तसंच. तू डायरेक्ट हो का म्हणलीस त्या सगळ्यांना? अरे आता सगळे एवढे जा जा म्हणतायत आणि त्यांना नाही म्हणायचंय वय. अरे तू तू काय करतोयस असं अर्जुन? मला नाही यायचं. अरे पण का नाही यायचंय? तुला कळतंय का आप्पे, ते आपल्याला नवरा बायको म्हणून पाठवताय. आहे का आपण नवरा बायको? अच्छा, तुला हेच राग आलाय का? असं नाही काय, पण मला नाही यायचं. अरे आपण मित्र मित्र म्हणून जाऊ शकतो ना फिरायला. म्हणजे त्या सगळ्यांशी खोटं बोलून जायचं आहे ना? खोटं बोलायचं नाही म्हणते मी फक्त एक मिनिट तू नको येऊ फिरायला. हा, शेनशा येऊ शकतो ना फिरायला माझ्यासोबत. बाजूला आपे, ही चिटिंग आहे. नाही, माझीच आयडिया माझ्यावरच पलटी करायची का? कसली आयडिया? मग शेनशा येणार आहे ना सोबत फिरायला,
येईल आता. तुला काय घ्यायचं सांग चल. घे तुला काय घ्यायचे ते. खरंच याचं काहीतरी केलं पाहिजे.